तुम्हाला हे माहिती आहे का रे आपल्या उगवत्या सूर्याची दिशा माहिती आहे? कोणती उगवत्या सूर्याची दिशा? पूर्व. सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेला काय म्हणायचं? पूर्व दिशा. दिशा तर माहिती आहे आता मुख्य 4 आता ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेला काय म्हणायचं? पूर्व. आता हे असं आता इकडून समजा सूर्य उगवतो बरोबर आहे का नाही सूर्य तर ती दिशा कोणती झाली? ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा कोणती? पश्चिम दिशा आहे. पूर्वच्या विरुद्ध दिशा किंवा उलटी दिशा कोणती? पश्चिम. आणि पूर्वेकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर डाव्या हाताला जी दिशा आहे ती दिशा कोणती म्हणायचं? उत्तर दिशा आहे. कोणती दिशा आहे? उत्तर दिशा आहे. त्याच्यानंतर पूर्वेकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर डाव्या हाताला कोणती येते? उत्तर. उजव्या हाताला कोणती येते? दक्षिण. उत्तरच्या विरुद्धची दिशा दक्षिण. आता ह्या मुख्य दिशा झाल्या. ह्या कोणत्या दिशा झाल्या? ह्या मुख्य दिशा झाल्या. याच्यानंतर उपदिशा येतात. आता या दोन दिशांच्या दरम्यानची दिशा किंवा मधली दिशा ही पण एक दिशा असते. काय फक्त सगळ्या वस्तू ठिकाणं हे काय फक्त मुख्य दिशेलाच नसतात. काही ठिकाणं हे दोन मुख्य दिशेच्या मध्ये असतात. मग त्यांचं आपल्याला अचूक ठिकाण अचूक स्थान सांगता आलं पाहिजे. याच्यासाठी काय केलेलं आहे? उपदिशांची सोय केलेली आहे. पश्चिम आणि उत्तरच्या दरम्यानची दिशा कोणती असते? वायव्य. उत्तर आणि पूर्वच्या मधली दिशा कोणती असते? ईशान्य. पूर्व आणि दक्षिणच्या मधली दिशा कोणती असते? आग्नेय. आणि दक्षिण आणि पश्चिमच्या विरुद्ध दिशा कोणती असते? नैऋत्य. आता ह्या दिशा आपल्या ध्यानात राहिल्या पाहिजेत बरोबर. दिशा काय पाहिजे? आपल्या ध्यानात राहिल्या पाहिजे. त्यासाठी काय आहे? काही क्लुप्त्या असतात. काही क्लुप्त्या येतात म्हणजे काही ट्रिक्स आहेत त्याच्या. दत्ताचा नैवेद्य परत वाटूया उद्यासाठी इकडे पुन्हा आणूया ही एक ट्रिक आहे. सांगू लिहू का? या ट्रिक आहे फक्त बघा. दत्ताचा नैवेद्य परत वाटूया उद्यासाठी इकडे पुन्हा आणूया. आता तुम्ही म्हणता याचा ना मुख्य दिशेचा उपदेशाचा काही संबंध नाही. पण या शब्दातलं प्रत्येक या वाक्यातल्या शब्दातलं प्रत्येक पहिलं अक्षर घ्यायचं. दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय झाल्या दिशा. फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं. दत्ताचा नैवेद्य परत वाटूया उद्यासाठी इकडे पुन्हा आणूया. आता त्याच्यानंतर दुसरी ट्रिक सोपी येते. ट्रिक नंबर 2. अदन पवा वाचता कसं नाही लिहिलं तरी चालते. उईपू. अदन पवा उईपू. आता तुम्ही म्हणता हे काय आहे? नवीनच. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व. मग काय ध्यानात राहील तुमच्या? अदन पवा उईपू किंवा दत्ताचा नैवेद्य परत वाटूया उद्यासाठी इकडे पुन्हा आणूया. एवढं जरी पाठ केलं तरी तुमच्या दिशा आणि उपदिशा ही जी संकल्पना आहे ती कधीच विसरणार नाही. याला आपण पाहिजे तर बाण मारूया. वायव्याच्या विरुद्ध दिशा आग्नेय, नैऋत्याच्या विरुद्ध दिशा ईशान्य. ह्या एकमेकांच्या विरुद्ध दिशा असतात. मुख्य दिशा आणि उपदिशा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन असतो. दोन मुख्य दिशाच्या मध्ये 90 अंशाचा कोन असतो. दिशावर आधारित आपल्याला एक गणित स्कॉलरशिपला असतं. त्याचे मार्क गेले की मग काय फायदा आहे? उगवता सूर्य बघितला काय, मावळता सूर्य बघितला काय, आहे का नाही? आपल्याला तो प्रश्न आला पाहिजे. मेन काय आहे? तो प्रश्न येणे मेन आहे. या ट्रिक वगैरे काय करा तर लिहून घ्या. म्हणजे दिशा उपदिशा हा विषय होऊन जाईल.